हरि ओम. नमस्कार. मी सौ प्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवद्गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा दुसरा अध्याय सांख्य योग आणि यात आपले 44 श्लोक पूर्ण झालेले आहेत. 45व्या श्लोकाचा फक्त श्लोक घेऊन त्याचा अर्थ मी मागच्या भागात सांगितलेला आहे, त्यामुळे तो श्लोक एकदा परत घेऊ. तो आणि 46वा असे दोनही श्लोक या भागामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे. 45वा श्लोक असा होता, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. आणि 46वा श्लोक असा आहे, यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. विनोबाजी म्हणतात, सर्वत्र भरले पाणी तेव्हा आडात अर्थ जो विज्ञानी ब्रह्मवेत्यास सर्व वेदांत अर्थ तो. 46व्या श्लोकाचा अर्थ फक्त आधी घेते आणि मग 45 आणि 46 दोन्ही श्लोक आपण एकत्र बघूयात. 46व्या श्लोकाचा अर्थ असा आहे की चोहीकडे जेव्हा सगळं जलमय झालेलं असतं तर अशा परिस्थितीत विहिरीचं काय महत्व राहणार, कारण आहेच ना सगळीकडेच पाणी आहे, मग विहिरीचं काय कौतुक. हा आपला अगदी रोजचा व्यवहारातला अनुभव झाला. मग तेवढंच ज्ञान विज्ञान संपन्नाला या कर्मकांडाचं सुद्धा महत्व राहत नाही. तो म्हणतो काय करायची कर्मकांड करून, मी आता ज्ञान विज्ञान हे सगळं त्याच्या दिशेने निघालोय, आता या छोट्या छोट्या गोष्टीत अडकून पडण्याचं मला कारण नाही. आता 45व्या श्लोकात काय सांगितलं होतं भगवंतांनी की अर्जुना, हे जे वेद आहेत ना त्यांचे हे जे 3 गुण आहेत तर त्याच्याविषयी भगवंतांनी आता इथे सुतोवाच केलंय. आता त्याच्यासाठी वेद आणि त्याचे 3 गुण कुठले तर सत्व रज आणि तम. एक व्यवहारातलं उदाहरण देते म्हणजे पटेल. आता समजा एखाद्या मैत्रिणीला मला बोलवायचं आहे भेटायला, सध्या आपण अजूनही थोडंसं घरी जायला जरा टाळतो, आपण कुठेतरी वाटेत भेटायचं ठरवतो. अगं असं कर ना, तू या चौकातल्या देवळापाशी ये. आता मी तिला नुसतंच देवळापाशी ये समजा सांगितलं, चौक नाव सांगणार अर्थात, पण त्या चौकात जर 3-4 देवळं असतील तर ती नक्की कुठल्या देवळापाशी येईल, मग ती मला परत विचारणारच ना, अगं देवळापाशी म्हणालीस पण नक्की कुठल्या. म्हणजे काय आहे की ज्याला आपण म्हणतो ना की स्पेसिफिकेशन, म्हणजे व्यवस्थित परिपूर्ण अशी सगळी गोष्ट सांगायला पाहिजे की नाही. असं नुसतं मोघम देवळापाशी ये म्हटलं तर आता केवढा मोठा तो चौक, आता आमच्या चिंचवडचा चापेकर चौक सगळ्यात मोठा चौक, आता त्या परिसरात म्हटलं तरी सुद्धा 5-6 देवळं, मुख्य समाधी मंदिर आहे, मोरया गोसावींचं मंदिर आहे, चापेकरवाड्याच्या समोर श्रीरामाचं मंदिर आहे, गावात विठ्ठल महादेवाचं मंदिर आहे, कितीतरी देवळं. मग देवळापाशी भेट म्हणजे कुठल्या देवळापाशी भेट ते तर कळलं पाहिजे. अर्थात आता इथे चिंचवडच्या दृष्टीने जर विचार केला तर चिंचवडच्या दृष्टीने ना साधारण मंदिरापाशी म्हणजे साधारण मोरया गोसावी मंदिरापाशी हे थोडंसं ना कंसात असतं. लोक ना समजून घेतात की देवळापाशी जायचंय, वाड्यापाशी जायचंय म्हणजे कुठे तर मंगलमूर्ती वाड्यापाशी, आणि घाटावर जायचंय म्हणजे समाधी मंदिरापाशीच जायचंय. तो एक भाग निराळा झाला. पण असं मोघम दरवेळेला बोलून आपल्याला चालेल का हो व्यवहारात? नाही, स्पष्ट काय ते सांगायला पाहिजे की नाही. तर तसंच त्रैगुण्य विषया वेदा म्हणजे वेदांमध्ये या 3 गुणांचं वर्णन आहे. कशासाठी हे वर्णन केलेलं आहे तर माणसाचं वर्गीकरण गुणांप्रमाणे करण्यासाठी, कारण जसे गुण असतात तसं आपलं व्यक्तिमत्व असतं. आता हे जे 3 आपण गुण बघितले त्यातलं याच्याविषयी तर समर्थांनी दासबोधामध्ये स्वतंत्र एक समासच लिहिलेले आहेत, आणि आपण सुद्धा इथे गीतेतच नंतर म्हणजे श्रद्धात्रय विभाग योग हा जो 17वा अध्याय येणार आहे त्याच्यात या 3 गुणांविषयी विस्ताराने बघणारच आहोत. सध्या मोघम स्वरूपात बघू, अजून स्पष्टीकरण खूप लांब आहे. तर आता बघा, तामसी हा जो गुण असतो कसा असतो,
आपण म्हणतो ना की तामसी स्वभावाचा आहे, म्हणजे आपण व्यवहारात काय म्हणतो की तापट आहे, हेकेखोर आहे, एककल्ली आहे, स्वार्थी आहे, बरोबर आहेत ना. बरेचसे ही विशेषणं तामसी गुणाच्या व्यक्तिमत्वाला लागूच पडतात. त्यांना कसं असतं की तमोगुणी म्हणजे कसं असतो तर मी देह आहे आणि या देहाचे जे सगळे विकार जे घडत असतात त्याला लागू पडत असतात ते सगळे माझेच आहे असंच तो मानून चालतो. म्हणजे देहाच्या स्वरूपाच्या बाहेर तो काही विचारच करू शकत नाही. आळस, प्रमाद, निद्रा ह्या सगळ्या गोष्टी तमोगुणाच्या असतात. म्हणजे तमोगुणाच्या बाबतीत काय होतं की म्हणजे धड कुठलं आपण बघितलं निश्चयात्मक बुद्धी, तर निश्चय ह्यांच्या ठाई कमी पडतो. निश्चय कशासाठी असतो जनरली आपण बघतो तर सहसा चांगल्या कामांसाठी आपला निश्चय करायला लागतो. पहाटे लवकर उठून योग करायचा याच्यासाठी आपल्याला थोडासा निश्चय करायला लागतो. दुपारी रिकामा वेळ आहे तर झोपायचं याच्यासाठी निश्चय करावाच लागत नाही. वेळ रिकामा मिळाला की वामकुक्षीच्या नावाखाली सहज कधी तासभर झोप लागून जाते, पत्ताच लागत नाही. म्हणजेच निश्चय कशासाठी करावा लागतो तर चांगल्या गोष्टींसाठी, चांगल्या कामासाठी. आणि इथे तमोगुणाच्या माणसांच्या बाबत नेमकं आळस असतो, उत्साहाचा अभाव असतो, जीवनात अगदी काही रस नाही, असा सगळा हा तमोगुणी. आणि आता रजोगुणी कसा असतो तर तो सगळं म्हणजे अनेक कार्यांमध्ये तो भाग घेतो, अनेक कार्यांमध्ये तो गुंतवून ठेवतो स्वतःला. पण याच्या मागे त्याची प्रेरणा काय असू शकते तर मला याच्यातून लाभ काय होईल. म्हणजे साधारण निवडणूक जवळ आली की त्या भागातले, त्या वॉर्डातले, त्या प्रभागातले उमेदवार किती नवीन नवीन तिथे कार्य आपल्या प्रभागात उभी करतात. अक्षरशः म्हणावं ना तर न भूतो न भविष्यती, आज काय हे, आज काय ते, उद्या काय ते, म्हणजे इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं ते आपल्या समोर येतात. हे सगळं कशासाठी असतं म्हणजे हळदी कुंकवांपासून कुठले कुठले समारंभ ते करायचं सोडत नाहीत. कुठल्या कुठल्या उत्सवांच्या आरतीला सहभागी होतील आणि काय काय करतील. कसल्या कसल्या मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत निरनिराळ्या स्पर्धांचं आयोजन करतात, मेळावे करतात, काय काय करतात. कशासाठी? तिकीट मिळवण्यासाठी. साधी गोष्ट आहे. आणि तिकीट मिळाल्यावर सुद्धा मग तुमच्या प्रभागातून तुम्हाला आता तो ओळखीचा होतो उमेदवार, मग तुम्ही निवडून देता की नाही. म्हणजे हा झाला रजोगुण. आणि म्हणजे ह्याच्यात सगळंच वाईट नसतं. म्हणजे ठीक आहे ना, आता एकदा निवडून आल्यानंतर निम्म जरी स्वतःची आपण म्हणतो ना की स्वतःचा सगळा भरून घेतला खजिना, तरी थोडंफार तरी 4-2 गोष्टी लोकलाजेस्तव तरी लोककल्याणासाठी हे लोक करतच असतात. आणि तिसरा जो गुण आहे सत्वगुण, तो कसा असतो तर अत्यंत निरपेक्ष, निरलस भाव, निष्काम भाव असतो. आणि हा सत्वगुण आपण बघतो की अतिशय सज्जन किंवा संत मंडळी जी आपण परंपरा आपल्या इकडे आहे तर यांच्या ठिकाणी हा सत्वगुण मात्र परिपूर्ण असा असतो. परंतु भगवंतांनी हे पण सांगितलंय की कुठलीही व्यक्ती पूर्णपणे सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी असं नसतं. तीनही गुण प्रत्येकाच्या ठाई असतात. त्यातला एक गुण प्रकर्षाने वरती असतो आणि तो गुण उरलेल्या 2 गुणांच्या पायावर उभा असतो. बरोबर. मग आपल्याला हे ठरवता आलं पाहिजे की आपला वरती मुख्य गुण कुठला राहील. आता सगळ्या एका आई वडिलांची पूर्वी 4-4, 5-5, 6-6 मुलं असायची. आई वडील सगळ्यांवर सारखेच संस्कार करतात, परंतु तरीही प्रत्येक मूल वेगवेगळं घडतं. त्याच्या आवडीनिवडी वेगळ्या, त्याचा स्वभाव वेगळा, त्याचे विचार वेगळे, त्याची कृती वेगळी. हे सगळं का घडतं? वास्तविक एकच अन्न खाऊन एकाच घरात एकाच छत्रछायेत वाढतात, तरीही वेगळं का? कारण प्रत्येक जीव तो जो जन्माला येतो तो आपल्या ठाई त्या गुणांचं कुठलं तरी वर्चस्व घेऊन तो जन्माला आलेला असतो. कुणाचा कुठला जास्त, कुणाचा कुठला कमी. आणि मग तो त्या घरातल्या वातावरणात सुद्धा एखाद्याचा एखादा गुण असतो तो वाढीला लागतो, एखाद्याचा एखादा गुण असतो तो प्रकर्षाने कमी पण होतो. म्हणजे शेवटी एकाच आई वडिलांची 4-5 मुलं असली तरी ती वेगळी का घडतात तर त्याचं हे कारण या 3 गुणांचा प्रभाव हे पण असतो. आता इथे भगवंतांनी अजून जे सांगितलंय की नित्य सत्वस्थो. नित्य सत्वस्थ कोण असतं तर
खरं म्हणजे फक्त परमेश्वर असतो. माणूस हा नित्य सत्वस्थ असणं फार कठीण असतं. संत परंपरेतले जे परमहंस पदापर्यंत जे पोचलेले असतात किंवा ज्ञानी योगी, तर त्यांच्या ठायी हा नित्य सत्वस्थ गुण हा मात्र निर्माण होत असतो. एकूण काय या संपूर्ण श्लोकाचा मतितार्थ किंवा सार असा आहे की त्रैगुण्य विषया वेदा, म्हणजे जे 3 प्रकारचे लोक या जगात आहेत, सत्व, रज आणि तमगुणाचे, तर त्यांच्यासाठी भगवंतांनी वेगवेगळी साधना सांगितली आहे. हो ना, आता साधं आहे ना, आपल्याला लक्षात येईल ना, पहिलीतल्या मुलाला, दुसरीतल्या मुलाला, तिसरीतल्या मुलाला अभ्यास वेगळा वेगळाच असतो. त्यांना सगळा अभ्यासक्रमच वेगळा असतो. त्याची आकलन शक्ती जशी तसं दिलेलं असतं ना, तसंच पुढे 10वी नंतर तुम्ही कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखेला तिथे प्रवेश घेता. मग त्याही शाखांचा अभ्यासक्रम वेगळाच असतो की नाही. सगळंच सरमिसळ असं असत नाही. आणि हे जे निर्द्वंद्व म्हणजे काय आहे, तर नित्यसत्वस्थ म्हणजे काय बघितलं तर जेव्हा आपण परमेश्वराला संपूर्ण शरण जातो तेव्हा त्याची इच्छा तीच आपली इच्छा होते. आणि ही स्थिती आली म्हणजे मग जगातली सुख दुःख हे जी द्वंद्व असतात, कारण बघा ना, कुठलंही एकटं नसतं. जय असतो तिथे पराजय असतो, आशा असते तिथे निराशा असते, लाभ असतो तिथे हानी पण असते, सुख असतं तिथे दुःख असतं, ऊन असतं तिथे सावली पण असते, रात्र असते तिथे दिवसही असतो. मग हे सगळं, ह्या सगळ्याचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. पण तो परमेश्वराशी नित्यसत्वस्थ झाल्यामुळे याचाही प्रभाव आपल्यावरचा हळूहळू कमी होत जातो. आणि आपल्या खऱ्या स्वरूपाच्या चिंतनाकडे माणूस तेव्हाच वळू शकतो जेव्हा तो निर्योगक्षेम होत असतो. आता यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके, म्हणजे आपण काय बघितलं की सर्व बाजूंनी परिपूर्ण असा जलाशय प्राप्त झाला, तर लहानसा जलाशय किंवा पाणपोई याचं काय महत्व वाटणार आहे? काहीच नाही ना. जसं खूप दिवसांनी बाहेर हिंडून फिरून आलेला घरच्या जेवणापुढे मग तुम्ही अगदी बाहेरून येताना त्याच्या आवडीचा म्हणून वडापाव आणा, नाही तर बाहेरची मिठाईवाल्याकडची जिलबी आणा, अन्य काही आणा, तो म्हणतो मला हे अन्न कोड आज लागणारच नाही. आज माझ्या समोर माझ्या घरातलं माझ्या म्हणजे कोणी असेल, मग पत्नी असेल, आई असेल, भगिनी असेल, त्यांनी त्यांच्या हाताने शिजवलेलं हे सगळं सुग्रास माझ्या समोर ताट आहे. अगदी साधेच 4 पदार्थ असतील, म्हणजे भाजी, पोळी, भाजी, भात, आमटी, 4 पदार्थ असो, अगदी गोड म्हणून हौसेची कोणीतरी खीर नाही तर शिरा केलेला असो, पण त्याच्या पुढे मग त्याला कुठल्याच गोष्टींचं महत्व वाटत नाही. घरच्या अन्नाचं इतकं महत्व असतं की खरंच कुठल्या, म्हणजे सगळं जग जरी फिरून आलो ना तरी आपल्याला घरच्या वरण भाताचंच फार महत्व वाटत असतं. तसंच हे आहे की म्हणजे परिपूर्णता असते. हो, त्या वरण भातात घरच्या जी परिपूर्णता असते ती बाहेरच्या गोष्टीत नसते, म्हणून हा आपल्या ठायी भाव निर्माण होत असतो. मग तसंच इथे भगवंत सांगतायत की ज्यानं ब्रह्मस्वरूपाला जाणलं म्हणजे तो आत्मवान झाला. आणि हे मंडळी लक्षात घ्या, हे तुमच्या आमच्यासाठी खरं म्हणाल तर अशक्यच आहे. पण तरी सुद्धा एक एक जन्म प्रगती करत करत जर एखादी व्यक्ती पुढे पुढे जात राहील तर न जाणो कुठल्या जन्मात साध्य होईल. कारण त्याच्यासाठी एक उदाहरण देते की संत तुकारामांची एक शिष्या संत बहिणाबाई पाठक, तर हिनी 12 जन्म झाल्यानंतर 13व्या जन्मात तिला मोक्ष प्राप्ती मिळालेली आहे. आणि या 13व्या जन्मात तिने संत तुकारामांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. तुकारामांनीच तिच्या मस्तकावर हात ठेवून कृपादृष्टीचा वर्षाव करून तिला या गत 12 जन्मांची स्मृती त्यांनी करून दिलेली आहे. आणि आता हा तुझा 13वा जन्म हा मोक्षाप्रती आहे असा त्यांनी तिला आशीर्वाद दिलेला आहे.
तर सांगायचा मुद्दा काय की प्रत्येक जन्मात हळूहळू प्रगती होत 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 कधीतरी असा हा मोक्षप्राप्तीचा जन्म सुद्धा प्राप्त होऊ शकतो. हे पटावं म्हणून फक्त मी हे उदाहरण दिलं. आता आपल्या शास्त्रानुसार काय असतं बघा की आपल्या सगळ्या प्रवृत्ती निवृत्ती ह्या सगळ्या कशासाठी असतात तर केवळ आनंदाच्या प्राप्तीसाठी. म्हणजे आता अगदी साधं उदाहरण सांगते की मला चहा प्यायला आवडतो. तो कशासाठी आवडतो मला आनंद होतो म्हणून. आणि जर काही कारणांनी मी जर चहा सोडायचं असं ठरवलं तर त्याच्या मागे सुद्धा तसंच काहीतरी कारण असतं ना. मग ते कारण म्हणजे ठोस कारण असतं काहीतरी सबळ असतं कारण. मग त्या कारणासाठी मी जर चहा सोडणार असेल तर त्या चहा सोडण्याने सुद्धा मला आनंदच होणार आहे मला दुःख नाही होणार आहे. कारण दुःख होणार तर मी चहा सोडूच नाही शकणार. मला काहीतरी त्याच्यातून लाभ होणारे म्हणजेच आनंद मिळणारे. किंवा कुठल्या तरी अशा कारणासाठी आपण जेव्हा सोडतो तेव्हा सुद्धा मग एक समाधान असतं ना की आपल्या अमुक एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी मी वर्षभर चहा सोडला वगैरे. म्हणजेच काय की चहा पिणं सुद्धा आनंदाचं असू शकतं आणि त्याचा त्याग करणं हे सुद्धा आनंदाचंच असू शकतं. मग आता इथे भगवंत आपल्याला परत म्हणजे सांगता आहेत की अजून एक जो महत्वाचा मुद्दा आहे की तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. इथे ब्राह्मण हा जो शब्द आहे हा जन्मानी ब्राह्मण असं नाही तर जो ब्रह्मयोगी म्हणजे ज्यांनी ब्रह्मज्ञान जाणलेलं आहे तो ब्राह्मण असा अर्थ आहे. कारण शेवटी एकदा का ब्रह्मज्ञान झालं की मग कर्मकांड करणं जपजाप्य पूजापाठ तीर्थयात्रा ह्या सगळ्या गोष्टीतून ती व्यक्ती निश्चित बाहेर पडते. रजोगुणातून बाहेर पडते तामस गुणातून बाहेर पडते आणि उपासनेच्या माध्यमातून स्वार्थ कमी कमी करत त्या व्यक्तीच्या ठाई सत्वगुण जागृत होत जातो. अर्थात यासाठी सर्व गुणांच्या अहंकारातून सुद्धा मुक्त व्हायची गरज असते आणि त्याच्यासाठी शास्त्राचं अध्ययन आणि स्वस्वरूपाचं चिंतन करणं असं आहे. विजानतः मग याचा अर्थ असा आहे की जानत म्हणजे जाणणारा आणि विजानतः म्हणजे विशेष ज्ञान असणारा असा असतो ना तो विजानत असा अर्थ आहे. आता म्हणजेच इथे भगवंतांनी कर्मयोगाला तर प्रारंभ केलाय पण कर्मकांडात अडकणाऱ्यांवर सुद्धा एक धोक्याची घंटा इथे वाजवून दाखवलेलीच आहे की केवळ म्हणजे कर्म करणं हे आपल्या भोगासाठी आपल्या सुखासाठी वैयक्तिक गोष्टींसाठी कर्म करत राहणं हे भगवंतांना म्हणजे नकोच आहे. इथे अर्जुनाला हे सांगण्याचं काय बरं म्हणजे कारण असेल तर अर्जुन हे युद्ध करणार होता ते वैयक्तिक सुखासाठी होतं का हो नाही. धर्मरक्षणार्थ म्हणजे हे सगळं युद्ध होतं त्याच्यातून संपूर्ण प्रजेचं कल्याण होणार होतं. वैयक्तिक फक्त अर्जुनाला राज्याचा उपभोग घेऊन निवांत आरामात उरलेलं आयुष्य काढायचं होतं का हो सुखाच्या राशीत लोळायचं होतं का हो त्याच्यासाठी होतं का हो युद्ध मुळीच नव्हतं. तर सगळ्या प्रजेचं कल्याण याच्यातून साध्य होणार होतं. म्हणजे कर्माचं महत्व सांगता सांगता कर्मकांड कसं हळूहळू बाजूला केलं पाहिजे हेही भगवंतांनी या श्लोकातून सांगितलेलं आहे. आपण आता उद्याच्या भागामध्ये 47वा श्लोक जो सगळ्यांचा सुपरिचित असा श्लोक आहे तो पाहणारच आहोत. तोपर्यंत हरिओम.